सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। भगवंताचा धम्म कोणत्याही व्यक्तीने, श्रावक उपासकानं, श्राविका उपासकेनं, श्रावक भिक्खूनं, श्राविका भिक्खुनीनं जर अतिशय जागरूक होऊन गंभीरपूर्वक प्रज्ञापूर्वक अनुभूतीनं संवेदनशील होऊन जर तो पालन केला तर त्याला लगेच तत्काळ फळ मिळत राहतात। त्याची लालसा कमी होती, त्याचा गर्व विरघळत जातो, त्याची वासना क्षीण 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 होते, त्याची तृष्णा ही मुळासकट बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये कर्मानं काम करते। त्याचा द्वेष, त्याचा लोभ, त्याचा मोह, त्याची ईर्ष्या, हेवा, प्रमाद हे सार परिपूर्ण जाण्याच्या तयारीत असते आणि त्याचं मन अत्यंत निर्विकार निर्मळ बनते। अशा प्रकारे हे धम्माचं फळ या जन्मात मिळते। अशा पवित्र धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम। या धम्माचं पालन करून ज्या पवित्र पावन भिक्खू संघाने सदैव धम्म आणि विनयाला जीवनामध्ये परिपूर्ण शास्त्राचं स्वरूप समजून अहोरात्र धम्म विनयाला त्यांनी शास्त्रा मानून आपल्या त्यागानं, आपल्या तळमळीनं, आपल्या नम्रतेनं, आपल्या सहनशीलतेनं, आपल्या स्वतःच्या क्षमाशीलतेनं, आपल्या स्वतःच्या अनुकंपेनं आणि प्रज्ञेच्या तेजानं समग्र मानव जातीला देश देशामध्ये आणि राज्यामध्ये ठळून काढलं आणि असा निष्कलंक निष्पाप पवित्र पावन अरहंत भिक्खू संघ ज्यांनी या देशाला पवित्र बनवलं, अशा संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज आपण इथे उपस्थित झालात त्याचा मुख्य हेतू की परम पूजनीय ज्योतिरत्न महाथेरो यांनी आपल्या जिंदगीमध्ये बाबासाहेबांच्या बुद्धांनी धम्मातलं एक वचन पालन केलं आणि ते म्हणजे भिक्खू हा समाजाचा सेवक आहे। हे गादीवर बसून झोपला नाही भंतेजी, हा गादीवर बसून लोळत बसला नाही भंतेजी, त्याने रात दिवस समाजाला अभिमुख होऊन काम केलं। रात दिवस त्यांनी समाजासाठी झटून, समाजासाठी अहोरात्र राबून, समाजासाठी अहोरात्र झिजून प्रत्येक घराघराला, प्रत्येक माणसाच्या मनाला, स्त्रीच्या मनाला, उपासिकेच्या मनाला, उपासकाच्या मनाला अत्यंत पूर्णपणे प्रबोधनशील बनवलं। त्यांनी बोधीच्या रसामध्ये त्यांना परिपक्व बनवलं। हे या भक्तीची खरी ओळख आहे आणि म्हणून कालपासून इथे प्रचंड जनसमुदाय मुंबईचा उपस्थित आहे आणि त्यांना आदरांजली, श्रद्धांजली, नम्रता व्यक्त करत आहे। कोणत्याही